1992-93 साली रामजन्मभूमी बाबरी मस्जिद एकदम बातमीत होतं. आणि तेव्हा आम्हाला काही मराठी मुलामुलींना अमेरिकेची परीक्षा द्यायला पाकिस्तानात जायला लागणार होतं. तर आम्ही काय ठरवलं, एकमेकांची मदत करायची, एकमेकांना धरून राहायचं, जणू रामचंद्रांची स्वारी आहे पाकिस्तानवर असं समजायचं आणि रोल आपापसात वाटून घ्यायचे. मी म्हटले मी हुशार आहे, मला काहीतरी मेन रोल द्या, उगाच शत्रुघ्न जटायू वगैरे नको. त्यांनी मला राम केलं. म्हटलं हां, तो रोल चालेल. पण तेव्हा काय हो, इंटरनेट नाही, सेलफोन नाही, सगळी पांगापांग झाली. मी एकटाच होतो पाकिस्तानात. तर तिथे दर 24 तासांनी भारतीय नागरिकांना हजेरी द्यायला लागते पोलीस स्टेशनमध्ये. मी पोचलो तर पाकिस्तानातले पोलीस म्हणायला लागले की तुम्हाला उशीर झालाय, अभी आपको अरेस्ट करना पडेगा. मी घाबरलो. म्हणजे पाकिस्तानामध्ये जेलमध्ये इकडे तिकडे बघत होतो, तेवढ्यात तो मराठी मुलगा दिसला, लक्ष्मणाचा रोल करणारा. मला बघून तो आला पळत पळत. तो म्हणाला, गोडसे तू काय घाबरू नकोस, मी लक्ष्मणासारखा तुझ्या पाठीशी उभा आहे आणि 20 रुपयापर्यंत काय लागलं ना तर माझी मदतीची तयारी आहे. म्हटलं अरे स्वतःला लक्ष्मण म्हणतोस आणि लगेच 20 रुपयाची लक्ष्मण रेषा आखतोस, 20 रुपये से मेरा क्या होगा कालिया. तर आमची फॅमिली, आम्ही एकदम साधे दिसतो आणि पोचलेले लोक. माझा कुठला तरी मामा मावशी, त्याचे जबरदस्त कॉन्टॅक्ट होते पाकिस्तानामध्ये. मग मी एक फोन केला, मला सोडून दिलं पोलिसांनी. आणि त्या दिवशी संध्याकाळी मला पाकिस्तानच्या एका कॅबिनेट मिनिस्टरच्या घरी जेवायला बोलवलं. आणि तो सुद्धा मोठा, म्हणजे परराष्ट्र मंत्री वगैरे कोणतरी, ज्याच्या पाटबंधारे खाते वगैरे नाही. मला भूक लागली होती. मी पोचलो. तर पोचल्या मी जेवायला तोंड उघडलं आणि मंत्री महोदयांनी बोलायला. ते मला म्हणाले, बेटे राम जन्मभूमी पर आपके क्या ख्याल है. म्हटलं चाचाजी एक नान और ले लो. पण म्हटलं जाऊ दे, आपण याचा ना गंभीरपणे उत्तर देऊया. म्हटलं हे बघा काका, श्रद्धा बाजूला ठेवा. समजा तुम्ही माझे पेशंट आहात आणि मी रामचंद्राकडे प्रार्थना केली की तुम्ही बरं व्हा, तुम्ही मला अडवणार आहात का? तुम्ही प्रार्थना केलीत की माझ्या डॉक्टरचं चांगलं होऊ दे, तर मी तुम्हाला थांबवणार आहे का? पण ते सोडूनच द्या. याचा आपण इतिहास म्हणून विचार करूया. कदाचित तुमच्या सख्या आजोबांचे करत करत रामचंद्र असतील, रामचंद्र तुमचे कोणीतरी सख्खे असतील आणि माझं त्यांच्याशी काही नातच नसेल. आणि शेवटी रामायणात काय म्हणाले रामचंद्र लक्ष्मणाला, जेव्हा लक्ष्मण म्हणाला की लंकेमध्ये किती सोनं आहे, तेव्हा प्रभू रामचंद्र स्वतः काय म्हणाले, अपि स्वर्णमयी लंका लक्ष्मणा मह्यम न रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, अयोध्या सा रम्या नगरी. म्हटलं आता एक सांगा, जर का रामचंद्र म्हणतात की तुमच्या जन्मभूमीवर, तुमच्या आईवर प्रेम करा, तर याच्यात वादाचा मुद्दा येतोच कुठे? मंत्री महोदय हसले. मी जेवलो आणि तोपर्यंत मनातल्या मनात जी रामरक्षा म्हणत होतो ती मोठ्याने म्हणायला लागलो. रामो राज्यमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेणाभिहता निशाचर्चमो, रामाय तस्मेन महा, रामान्नास्ति परायणम परतरम, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.